संजीवनी जाधव, आपला पद्माकर सर यांनी या ठिकाणी 8वीला ॲडमिशन घेतलं होतं. आणि त्यावेळी फक्त आपला एवढं मोठी आज आपण भव्य इमारत पाहतो, पण ते दवाखाना तुम्हाला माहीत आहे, दवाखान्याच्या एका खोलीमधून आपल्या शाळेची सुरुवात झालेली आहे. आणि पहिल्या दिवशी फक्त मुख्याध्यापक जाधव सर, वाघमारे आणि मी, आम्ही तिघंजण फक्त कर्मचारी होतो. आणि त्यामुळं सुरुवातीला 1-2 वर्ष शिक्षकही नसल्यामुळं मलाही शिकवण्याची संधी मिळाली. स्वामी मॅडम 1982ला 8वीच्या वर्गात त्यांनी प्रवेश केला. खरोखर किती भाग्यवान आहे, ज्या शाळेत त्यांनी शिक्षण घेतलं त्याच ठिकाणी त्यांना नोकरीची संधी मिळाली. स्वामी मॅडम, त्याच्यानंतर त्यांच्या बॅचमध्ये जिजाबाई होती, आपल्या आमिर साहेबांची मुलगी, साधूची बहीण करिशा, ह्या सर्व विद्यार्थिनी अतिशय सिन्सिअर आणि हुशार होत्या. आणि ह्या जेव्हा एखादा विद्यार्थी चांगला केव्हा असतो, तोच चांगला शिक्षक बनू शकतो. आणि चांगला शिक्षक हा विद्यार्थी असतो, कारण शिक्षकसुद्धा हा नेहमी विद्यादानाबरोबर विद्यासुद्धा ग्रहण करत असतो. आणि म्हणून स्वामी मॅडम ह्या अशाच आदर्श विद्यार्थी होत्या आणि म्हणून त्या चांगल्या शिक्षिका झाल्या. शिक्षिकाबरोबर खरोखर तर मगाशी त्यांच्या जावई बापूंनी आणि तिच्या मुलींनी अतिशय कौतुक केलं की खरोखर नातं कसं सांभाळावं, रिलेशन मॅनेजमेंट ज्याला म्हणता येईल, ते नातं कसं जपावं हे स्वामी मॅडमकडे त्यांच्याकडून शिकावं. कारण मरणदारीने तोरणदारी कुठेही जा, लग्न मंगल प्रसंगी किंवा कुणाचं निधन झालं त्या ठिकाणी प्रत्येक वेळी स्वामी मॅडम त्या ठिकाणी हजर असायच्या. अशा तऱ्हेने रिलेशन मॅनेजमेंट त्यांना शिकवलं. विद्यार्थ्यांच्या पालकांच्या त्यांच्या गावात असल्यामुळं ओळखी असायच्या. प्रत्येक मुलगा काय झाला नाही, त्याची काय अडचण आहे, इतकं सखोल त्यांची माहिती मॅडम घेत असत. मॅडमवर दुहेरी अशी जबाबदारी होती संसाराची की इथं पती नसल्यामुळं ते सीमेवर नक्षलवाद्याशी लढताना, सीमेवर शत्रूशी लढताना, या ठिकाणी खरं पाहिलं अध्यापन करत असताना शिक्षकांची मनस्थिती चांगली पाहिजे. तो शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या सक्षम असला तर तो चांगलं शिकू शकतो. परंतु रोज आज कुठला निरोप येईल, कुठला फोन येईल, कारण आपला पती नक्षलवाद्याशी लढत आहे, सीमेवर शत्रूशी लढत आहे आणि कोणत्या दिवशी कोणतं काय घटना येईल आपल्याला फोन येईल, अशा तऱ्हेच्या दडपणाखाली त्यांनी या ठिकाणी अध्यापनाचं अतिशय चांगलं असं काम केलेलं आहे. आणि हा फार मोठा गुण. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी एकट्या खांद्यावर, आपण असं म्हणतात की संसार हा दोघांच्या खांद्यावर असतो, परंतु पूर्ण संसार स्वामी मॅडमने आपल्या एकटीच्या खांद्यावर घेऊन आपल्या मुलांचं संगोपन केलं, त्यांना अतिशय चांगले संस्कार दिले. आणि हा अतिशय मॅडमचा गुण अतिशय वाखाणण्याजोगा आहे. मॅडमनी मगाशी कामाजी सरनी सांगितलं की त्यांनी स्काउट गाईडचे या ठिकाणी खूप चांगली अशी सेवा केली, अगदी राज्य पातळीवर पर्यंत बक्षीस गेली. त्या स्काउट गाईडमध्ये खरी कमाई नावाचा एक भाग असतो. विद्यार्थ्याकडून खरी कमाई हा उपक्रम विद्यार्थ्याकडून राबविला जातो. आज स्वामी मॅडमचा हा असा भव्य कार्यक्रम, त्यांचा सत्कार त्यांच्या पाहुण्यांनी आणि सर्व आपण केला. ही त्यांची खरोखर खरी कमाई आहे असं मला वाटतं. याबद्दल स्वामी मॅडमला मी त्यांच्या सेवानिवृत्तीच्या काळात त्यांना सुखी, समाधानी आणि आरोग्याचं जावं अशा तऱ्हेने शुभेच्छा देऊन माझं मनोगत संपवतो. धन्यवाद.